नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधानांच्या हस्ते 8व्या व्हायब्रंट गुजरात परिषदेचं उद्घाटन. देशोदेशीचे प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार उपस्थित. ठोस आर्थिक सुधारणा धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी याचा आदर्श निर्माण करून भ्रष्टाचारमुक्त शासन आणण्याचा पंतप्रधानांचा संकल्प. संरक्षण क्षेत्रात स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांवर भर देण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून मुंबईतल्या कार्यक्रमात व्यक्त. देहू आळंदी पंढरपूर पालखी मार्गाच्या तांत्रिक बाबींना केंद्र सरकारकडून तत्वतः मान्यता. राज्यातल्या 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसंदर्भात मुख्यमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्षादरम्यान उद्या बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसंदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून स्पष्ट. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये युती करण्यासंदर्भात भाजपानं आपली भूमिका स्पष्ट करावी, उद्धव ठाकरे. आणि इंदूरमध्ये सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी गुजरातसमोर मुंबई संघाची घसरगुंडी. आणि आता सविस्तर वृत्त. ठोस आर्थिक सुधारणा धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी यांचा आदर्श निर्माण करून भ्रष्टाचारमुक्त शासन आणण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये गांधीनगर इथे आज पंतप्रधानांच्या हस्ते 8व्या व्हायब्रंट गुजरात परिषद 2017चं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. जगभरात आर्थिक मंदीचं सावट असूनही भारत मात्र जगातील सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येत आहे. केंद्र सरकार सातत्यानं आर्थिक सुधारणांवर भर देते. या सर्व सुधारणांचं फलित म्हणून ठोस राष्ट्रीय उत्पादनात वाढ दिसून येत आहे. तसंच चलनफुगवटा, वित्तीय तूट आणि चालू खात्यातली तूट कमी झाली असून परदेशी गुंतवणूक वाढली आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. गेल्या 2.5 वर्षात देशाच्या क्षमतेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळेच भारत ही जगातली वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरत आहे आणि जागतिक अर्थकारणाच्या दृष्टीने भारत हा केंद्रबिंदू ठरत आहे, असंही ते म्हणाले. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी भारत हा एक उत्तम पर्याय आहे, असं ते म्हणाले. या संधीचा लाभ घेऊन जगभरातल्या गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक करावी, असं आवाहन त्यांनी केलं. या विकास प्रक्रियेत खेडोपाडी, गरीब जनता आणि शेतकऱ्यांना सामावून घेण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे, असं त्यांनी सांगितलं. भारत हे संशोधनाचं उगवतं केंद्र असून केंद्र सरकार ई-प्रशासन आणि पारदर्शकतेला प्राधान्य देत आहे, असं ते म्हणाले. भारतातून येणाऱ्या वैज्ञानिक आणि संशोधकांची संख्या जगात सर्वाधिक आहे. भारतात रोजगारक्षम तरुणांची संख्याही जगात सर्वाधिक आहे. तसंच इंग्रजी बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार भारताचा जगात 2रा क्रमांक लागतो, असं पंतप्रधानांनी सांगितलं. भारत हा जैवविविधतेने नटलेला प्रदेश असून याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. किफायतशीर दरात उत्तम दर्जाचं राहणीमान देण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे, असं ते म्हणाले. देशात निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान आणि खुली झाल्यानं त्याचा लाभ उद्योग जगताला होत असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्योगधंद्यांची निगडीत धोरणं आणि प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दिशेनं सरकार प्रयत्न करत आहे. थेट परदेशी गुंतवणुकीच्या क्षेत्रातही सरकारनं उदारमतवादी धोरणाचा अंगीकार केला आहे, असं पंतप्रधान म्हणाले. गेल्या 2 वर्षात भारतात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक झाली. तसंच भारत आशिया प्रशांत क्षेत्रात जास्तीत जास्त भांडवल आकर्षित करणारा देश ठरला, असंही त्यांनी सांगितलं. देशात आर्थिक सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून कारखानदारी क्षेत्रात भारत जागतिक क्रमवारीत 6व्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतातल्या प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोचावी याकरता सर्व स्तरावर कार्य केलं जात असून गाव आणि शहरं यांच्यात संतुलित विकास साधायला प्राधान्य दिलं जात आहे. विकास यात्रेचा अंतिम लाभ गावोगावच्या शेतकऱ्यांना मिळेल असा प्रयत्न धोरणं आखताना केला जात आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. ये संयुक्त प्रयास मेक इन इंडिया के लिए बहुत सारे द्वार खोल चुका है. इस अपॉर्चुनिटी का लाभ हिंदुस्तान के राज्यों के बीच में कंपटीशन पैदा हो, हेल्थी कंपटीशन हो, और वो भी गुड गवर्नेंस एंड इकोसिस्टम के आधार पर हो. दरम्यान सर्बियाचे पंतप्रधान अलेक्झांडर वुचिक आणि रवांडाचे राष्ट्राध्यक्ष पॉल कगामे यांच्याशी पंतप्रधानांनी आज द्विपक्षीय चर्चा केली. याशिवाय पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा, केनियाचे राष्ट्राध्यक्ष उहुरू केन्याटा,
रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोजिन आणि फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जॅन मार्क एरॉल्फ यांच्याशीही पंतप्रधानांनी संवाद साधला। संरक्षण क्षेत्रामध्ये स्वदेशी बनावटीच्या उत्पादन निर्मितीवर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलं आहे। ते आज मुंबईत मिश्र घटकांच्या एकत्रीकरणातून तयार केलेल्या प्लास्टिकवरील 8व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते। मेक इन इंडिया बरोबरच डिझाईन इन इंडिया म्हणजेच त्या उत्पादनांची रचनाही भारतात करण्याचा विचार त्यांनी या परिषदेत मांडला। संरक्षण सामग्री खरेदी प्रक्रियेसंदर्भात त्यांनी माहिती दिली। यामध्ये रचना विकास उत्पादकांच्या श्रेणीचाही यावर्षी समावेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संरक्षण क्षेत्रात उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध घटकांसंदर्भातलं धोरण त्यांनी स्पष्ट केलं। सीमा सुरक्षा दलाच्या जवानानं समाज माध्यमांवरून प्रसारित केलेल्या आरोपांबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गृह सचिवांकडून अहवाल मागवला आहे। सैनिकांना निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवलं जात असल्याचा आरोप या जवानानं केला आहे। सीमा सुरक्षा दलानं या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे। संबंधित जवानानं यापूर्वी बेशिस्त वर्तन केल्याचं सीमा सुरक्षा दलानं म्हटलं आहे। हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेत आहोत असं गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे। सीमेवरच्या चौक्यांना आपण नियमितपणे भेट देतो, त्या दरम्यान जवानांमध्ये सोयीबाबत समाधानाचीच भावना आढळून आल्याचं रिजिजू यांनी म्हटलं आहे। देहू आळंदी पंढरपूर पालखी मार्गाच्या तांत्रिक बाबींना आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं तत्वतः मान्यता दिली। पालखी मार्गाचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल लवकर सादर करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले। नवी दिल्ली इथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात आज बैठक झाली। यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं बांधण्यात येणाऱ्या देहू आळंदी पंढरपूर या 250 किलोमीटर मार्गाच्या विविध तांत्रिक बाबी संदर्भात सादरीकरण करण्यात आलं। पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावर 13 ठिकाणी पालखी थांबल्या आहेत। आषाढी एकादशी वारीच्या काळात या पालखी मार्गावरून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत तयार करण्यात आलेल्या तांत्रिक नियोजनावर या बैठकीत चर्चा झाली। राज्यातल्या 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमधल्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात उद्या मुंबईत बैठक होणार आहे। या बैठकीत मित्रपक्ष शिवसेनेसोबत युती करण्याच्या मुद्द्यावर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर जागा वाटपाच्या शक्यतेबद्दल भाजपा नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांशी स्थानिक पातळीवर चर्चा करावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे। राज्यातल्या आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात स्थानिक पातळीवर त्या जिल्ह्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आणि स्वातंत्र्य देण्यात आलं आहे अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली। ते आज नांदेड इथे वार्ताहरांशी बोलत होते। मित्रपक्ष आणि सहयोगी पक्षांना सोबत घेऊन युती करून निवडणुका लढवाव्यात असंच भाजपाचं धोरण आहे असं ते म्हणाले। केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासाच्या योजना राबवून आणि सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करून भाजपानं नगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून घवघवीत यश मिळवलं आहे। आगामी निवडणुकांमध्येही आपला पक्ष या यशाची पुनरावृत्ती करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये युती करण्यासंदर्भात भाजपानं आपली भूमिका स्पष्ट करावी असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत असताना युतीविषयी बोलल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे। निवडणूक आयोग आता कोणत्याही क्षणी निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल, त्यामुळे निर्णय घ्यायला फार कमी अवधी शिल्लक राहील असं ते म्हणाले। शिवसेना भाजपा युतीबाबत भाजपानं स्पष्ट कौल दिल्यावर शिवसेना ते जाहीर करेल असं ठाकरे यांनी सांगितलं। लोकशाहीसाठी सुशासन अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी लोकांचा सहभागही महत्त्वाचा आहे। म्हणूनच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीनं येत्या 24 आणि 25 जानेवारीला लोकसहभागातून सुशासन या संकल्पनेवर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज दिली। मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। भाईंदर इथल्या केशवसृष्टीच्या ज्ञान नैपुण्य केंद्रात ही परिषद होणार आहे। 24 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन होईल असंही ते म्हणाले। राज्यातून 200 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार असून विविध क्षेत्रातल्या यशोगाथाही यात सादर केल्या जातील असं सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं। मुंबईत घाटकोपरमधल्या छेडानगरमध्ये मसेड्रॉन नावाच्या अंमली पदार्थाच्या गोळ्या पकडण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आलं आहे।
सुमारे 2,04,00,000 रुपयांचा हा अंमली पदार्थ 10 किलो 200 ग्रॅम वजनाचा होता. होंडा सिटी गाडीतून हे अंमली पदार्थ नेत असताना अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकानं गाडी अडवली आणि हा साठा ताब्यात घेतला. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं असून घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध. समाज, मुस्लिम, लिंगायत आणि मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षण द्यावं या प्रमुख मागणीसाठी आपल्या इतर मागण्यांसाठी लातूरात आज बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. वेगवेगळ्या जातींचे स्वतंत्र मोर्चे काढून बहुजनात फूट निर्माण करण्यापेक्षा सर्व बहुजनांनी एकत्र येऊन मागण्या मांडण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केल्याचं विविध संघटनेच्या नेत्यांनी सांगितलं. अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी, तसंच महिलांच्या संरक्षणासाठीच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशा एकूण 33 मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. चीनी विद्यार्थ्यांसाठी भारतानं उचललेल्या पावलांमुळे दोन्ही देशांमधली शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण चांगल्या पद्धतीने होईल असा विश्वास चीनचे राजदूत लिओ झाओई यांनी व्यक्त केला. ते आज मुंबई विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. चीन जपान युद्धात डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांनी चीनमध्ये 5 वर्ष अविरत वैद्यकीय सेवा पुरवली. त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल चीनच्या तत्कालीन अध्यक्षांनी कोटणीस यांच्या सोलापूरस्थित कुटुंबाला संदेश लिहिला होता. त्या कॅलिग्राफिक संदेशाचं आज झाओई यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. तर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितलं की दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू केले जातील. उत्तर विभाग चायनीज स्टडीज या विषयातला आपल्याला या निमित्ताने सुरू करता येईल असं मला वाटलं आणि म्हणून या वर्षीपासून आपण म्हणजे 2017-18 या अकॅडमिक इयरपासून झी शानलिन स्कूल ऑफ चायनीज स्टडीज अशा प्रकारचा विभाग आपण सुरू करणार आहोत की ज्याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएशनचं शिक्षण जे वेगवेगळ्या लेवल्सच्या लँग्वेजेसचं आमच्या कन्फ्युशियस इन्स्टिट्यूटकडून दिलं जात आहेच, परंतु एक फॉर्मल प्रोग्राम BA या स्वरूपाचा आपल्याला या निमित्ताने सुरू करता येऊ शकेल. कार्यक्रमाला ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन ऑफ इंडियाचे सुधींद्र कुलकर्णी, सोलापूरच्या महापौर सुशीला आबुटे आणि मान्यवर उपस्थित होते. अहमदनगरजवळ KK रेंज इथे एक औचित कोर केंद्र आणि शाळा तसंच मॅकेनेस इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या वतीनं आज युद्ध सराव आणि गोळीबाराची प्रात्यक्षिक संचालन अभ्यास आणि अत्याधुनिक युद्ध साहित्याचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. क्षमता, दक्षता आणि पूर्वतयारीच्या प्रात्यक्षिकात सैनिकांनी कर्णभेदी आवाजात आपल्या अचूक माऱ्यानं उपस्थित दर्शकांचं लक्ष वेधून घेतलं. युद्ध सामग्रीपैकी T-90 टँक हे उपस्थितांचं मुख्य आकर्षण ठरलं. तसंच हवाई दलाची हेलिकॉप्टर्स आणि विमानांचीही प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. जळगाव जिल्ह्याची ओळख असलेली भरताची वांगी आणि चविष्ट केळ्यांना नुकतंच भौगोलिक मानांकन प्राप्त झालंय. खानदेश तसंच महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली वांगी आणि केळी आता या मानांकनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली नवी ओळख निर्माण करण्यासाठी सिद्ध झाली आहेत. त्याचा हा वृत्तांत. जळगाव जिल्ह्यातली अनमोल अशी भरिताची वांगी आणि केळी या शेती उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत भौगोलिक मानांकनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. इथल्या केळींचं फायबरचं प्रमाण आणि त्याचाच एक भाग म्हणजे इथल्या जळगावच्या वांग्यांचं त्याच्यामधले विशेष करून बियांचं तेलाचं प्रमाण आणि त्याच्यातनं येणाऱ्या चवीचं प्रमाण आपल्या इथली वांगे लुफ्तांजानी 4 वर्षापूर्वीच भरीत म्हणून इंट्रोड्यूस केली होती त्यांच्या एअरलाइन्समध्ये. शेतकऱ्यांनी गुणात्मक उत्पादनाचं तंत्रज्ञान वापरून काळ्या मातीत सोनं पिकवण्याच्या बौद्धिक कौशल्याचं शिक्कामोर्तब केलं आहे. जिल्ह्यात प्रामुख्यानं असोदा, बामणोद, कानळदा, भमुराबाद, भादली, रावेर, यावल या भागात भरिताची वांगी घेतली जातात आणि रावेर आणि यावल या भागात केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं.
इथल्या वांग्यांची लागवड बहुतांश शेतकरी 10-20 गुंठ्यापासून करतात आणि 9 पिढ्यापासून इथलं बियाणं हे पारंपरिक पद्धतीने तयार केलं जातं. त्यामुळे वांग्यांना एक अशी अप्रतिम सवय आणि या GI मुळे एक ब्रँडिंग झाल्यामुळे कायदेशीरित्या संरक्षण प्राप्त झालेलं आहे. शासनाचा उपक्रम असलेल्या ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीकडून भौगोलिक मानांकन प्राप्त झालं आहे. विविध फळांना कृषी विभागाच्या वतीनं मानांकन प्राप्त होत होतं, परंतु आता त्यात वांगी आणि केळीचाही समावेश झाला आहे. तांदळवाडीचे एक कृषी विज्ञान मंडळ जे आहे त्यांनी पुढाकार घेऊन ह्या केळीसाठी GI नामांकन हे प्राप्त करून घेतले आहे. हे नामांकन प्राप्त करून घेतल्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. तो फायदा करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे नोंदणी करून घ्यावी. लवकरच वांगी आणि केळी भारतासह परदेशातही आपली नवीन ओळख सिद्ध करण्यास सज्ज झाले आहेत. इंदूरमध्ये सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात आजच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा गुजरातच्या 2 धावा झाल्या. मुंबईचा पहिला डाव 228 धावांवर आटोपला. गुजरातच्या प्रभावी गोलंदाजीपुढे मुंबई संघाची घसरगुंडी उडाली. सलामीवीर अखिल हेरवाडकरला केवळ 4 धावांवर बाद करून कसोटीपटू RP सिंगनं मुंबईला पहिला हादरा दिला. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरलाही 14 धावांवर बाद करून गुजरातच्या गोलंदाजांनी मुंबईची अवस्था बिकट केली. मात्र रणजी पदार्पणात शतक ठोकणाऱ्या आणि केवळ दुसरा रणजी सामना खेळणाऱ्या पृथ्वी शॉ यानं याही सामन्यात चमक दाखवली. त्याच्या 71 धावांच्या खेळीमुळे मुंबईचा डाव सावरला. मात्र तो धावचीत झाला आणि त्यानंतर कर्णधार आदित्य तरे देखील 4 धावा काढून तंबूत परतल्यानं मुंबईची अवस्था बिकट झाली. हवामान. उत्तर भारतातली थंडीची लाट अद्यापही कायम आहे. काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी थंडी वाढली असून गुलमर्ग इथे उणे 12.4 इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली. हिमाचल प्रदेशामध्ये अनेक ठिकाणी हिमवृष्टी अनुभवायला मिळत आहे. राज्यात येत्या 24 तासात संपूर्ण हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश°C. मुंबई कमाल तापमान 28, किमान 14. नागपूर 27-16. पुणे 30 आणि 9. औरंगाबाद 28-13. नाशिक 28-7. कोल्हापूर 29-15. रत्नागिरी 29-17. सोलापूर 30-14 आणि अमरावती 27 आणि 12. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधानांच्या हस्ते 8व्या व्हायब्रंट गुजरात परिषदेचं उद्घाटन. देशोदेशीचे प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार उपस्थित. ठोस आर्थिक सुधारणा, धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी याचा आदर्श निर्माण करून भ्रष्टाचारमुक्त शासन आणण्याचा पंतप्रधानांचा संकल्प. संरक्षण क्षेत्रात स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांवर भर देण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून मुंबईतल्या कार्यक्रमात व्यक्त. देहू, आळंदी, पंढरपूर पालखी मार्गाच्या तांत्रिक बाबींना केंद्र सरकारकडून तत्वतः मान्यता. राज्यातल्या 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसंदर्भात मुख्यमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष दरम्यान उद्या बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसंदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून स्पष्ट. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये युती करण्यासंदर्भात भाजपानं आपली भूमिका स्पष्ट करावी, उद्धव ठाकरे. आणि इंदूरमध्ये सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी गुजरातसमोर मुंबई संघाची घसरगुंडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.